टायमावर मी पोचलो होतो आणि तिथून जेवून मला माझ्या गावी जायचं होतं दोडोली गावात. परंतु तिथे मी तिथे जेवण करून जेवणासाठी थांबलो होतो असताना साधारण 1:20 च्या सुमारास एका बाईकमध्ये 3 जण आले आणि मी आतल्या आवारात होतो, ते बाहेर रस्त्यावर होते. मला विचारलं हे गाव कोणतं आहे, तर मी म्हटलं हे नरवण गाव आहे. असं बोलता बोलता ते उतरून पुढे आले. मी त्यांना म्हटलं नरवण गाव आहे. असं बोलताना त्यांनी 2 जण उतरलं. एक जो उतरला तो पुढे थोडासा आला आणि काही सेकंदमध्ये सपासप वार करायला सुरुवात केली. मला काही सुचेना की सपासप जसे वार केले तसे मी बघितलं आणि मी बचाव करण्यासाठी मागे पुढे होत होतो. तेवढ्यात दुसऱ्यांनी लादी उचलली आणि भिरकवली माझ्यासाठी. गाडीची मागची काच असल्यामुळे ती फुटली आणि पाठीमागे बांबू होता, तो बांबू टच झाला पाठीमागे. म्हणून त्यांनी जे प्रयत्न करत होता वार करायचा ते 5व्या 6व्या टायमाला मला पाठवून हे झाल्यामुळे मी तिथं थांबलो. त्यावेळी त्याचे शब्द असे होते की लय उचलतो तू, लय भाषणं करतो, शेठबद्दल लय बोलतो आणि गलितचे शिव्या बिव्या द्यायला लागला. त्यानंतर मी बांबू लागल्यामुळे मी त्याला पुढे ढकलायला गेलो. तेवढा ढकलताना त्याला चान्स भेटला वार करायला आणि त्याने माझ्या इथे 11 टाके पडले. त्या इथे वार केला आणि दुसऱ्यानी जी लादी फेकली त्या आवाजाने ही सगळी मंडळी आतमध्ये होती ती बाहेर आल्यामुळं मी वाचलो. कारण नाहीतर त्यांनी दुसऱ्यांनी रिव्हॉल्वर काढली होती, कारण ती मला दिसली नाही रिव्हॉल्वर. पण तू मिसेस आणि बाकीच्यांनी बॉम्ब केल्यामुळे त्या रिव्हॉल्वर काढलेली आतमध्ये ठेवली आणि त्यांनी पळ ठोकल्यानंतर आमच्या चिपळूणचे महासचिव अशोकदादा मागून गेले, परंतु तो पण पुढे गेली. त्यांनी दगड मारण्याचा प्रयत्न केला, त्याला न लागता ते पुढे सुसाट पळत सुटले. तुमचं नेमकं कुणावर संशय म्हणजे मी आता माझ्या स्टेटमेंटमध्ये ही सगळी बातमी जी काय घडलेली हे आहे ते मी सगळं सांगितलं आणि त्यामध्ये प्रामुख्याने राजकीय वैमानस जे आहे किंवा काल परवा आमच्या समाजावरती ज्या पद्धतीने विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी भाष्य केलं, त्या भाष्याच्या विरोधात मी जे मोठं आंदोलन केलं होतं चिपळूण येथे बहादूर शेख नाक्याला, तो राग धरून त्यांनी वेगवेगळं वक्तव्य केलं होतं. म्हणजे संगमेश्वर या देवरूच्या भाषणामध्ये त्यांनी म्हणाले होते की मी गरुड आहे, गरुडाच्या पाठीवरती कावळा बसतो आणि तो चोचीने गरुडाची मजाक मस्ती करतो किंवा त्याच्या चोचीला हे करतो, पण त्याला माहिती नाही गरुड अशी एक झेप घेतो आणि कावळ्याला नस्तनाबूत करतो. तोच प्रकार भास्कर जाधवनी केलेला आहे असं माझं संशय तर आहेच, परंतु 100% खात्री आहे की हे भास्कर जाधवनी हे सगळ्या गोष्टी घडून आणलेल्या आहेत. कसं काय सहकार्य मिळते पोलिसांचं? पोलीस यंत्रणा मला चांगले सहकार्य करतात आहे, प्रशासन चांगलं सहकार्य करते, दवाखान्यातील डॉक्टर हेही मला चांगल्या पद्धतीचं सहकार्य करतात आहे आणि 11 टाके पडलेत. पुढची भूमिका रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.